मागील 4 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर पुन्हा पावसाचा जोर वाढलाय। धरण क्षेत्रात होत असलेल्या पावसाने कृष्णा, वारणा नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे। शिराळा, वाळवा, पलूस तालुक्यात दमदार पाऊस झालाय। मिरज, तासगाव, कडेगाव, कवठेमहांकाळ तालुक्यातही अनेक ठिकाणी पाऊस झालाय। दुपारनंतर पावसाने उघडीप दिली, मात्र पावसाचं वातावरण राहिलंय। सांगली शहर परिसरातही दिवसभर रिमझिम पावसाच्या सरी बरसल्या। गेल्या आठवड्यात चांगला पाऊस झाला, त्यानंतर पावसाचा प्रभाव कमी झालाय। गेले 4 दिवस पावसाचा जोर कमी झाल्यानंतर सोमवारी पुन्हा पाऊस सुरू झाला। सकाळी पावसाचा जोर वाढला। जिल्ह्याच्या बहुतांशी भागाला दमदार पाऊस झालाय। पावसाचे आगार असलेल्या शिराळा तालुक्यात मुसळधार पाऊस झालाय। कोकरूड, शिराळा, शिरसी, सागाव आणि मांगले परिसराला पावसाने झोडपले। पावसाचा जोर मोठा असल्याने ओढे, नाले ओसंडून वाहत आहेत। शिराळा तालुक्यातील कोरेगाव, कुरळप, तांदुळवाडी, पेठ, कासेगाव परिसरात हलकासा पावसाने हजेरी लावली। जिल्ह्यात पावसाचा जोर कमी असला तरी चांदोली आणि कोयना धरण क्षेत्रात अधूनमधून हलका ते मध्यम पाऊस कोसळतोय, त्यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत चांगलीच वाढ झाली आहे। सांगली शहर परिसरात हलकासा पाऊस झाला। सकाळपासून पावसाच्या सरी बरसत राहिल्या। दिवसभर पावसाचं वातावरण होतं। सायंकाळीही काही भागात पावसाच्या सरी बरसल्या।